नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने राज्य में बढ़ती ड्रग्स घटनाओं पर चिंता व्यक्त करते हुए कहा कि सरकार की ड्रग्स विरोधी मुहिम को और अधिक प्रभावी बनाने की जरूरत है। आगे देशमुख ने नेस्को म्यूजिक कॉन्सर्ट में मादक पदार्थ सेवन से हुए 2 युवाओं की मौत समेत वर्ली के संगीत कार्यक्रम में हुए ड्रग्स सेवन से एक युवक की मौत जैसे गंभीर मुद्दों पर बात करते हुए पुलिस प्रशासन का ध्यान मादक पदार्थ के दुरुपयोग पर केंद्रित किया। असं आहे की महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थाच्या बाबतीत ज्या घटना घडतायत, आपल्याला माहिती की काही महिन्यापूर्वी गोरेगाव येथे नेस्कोमध्ये काही म्युझिक कॉन्सर्ट होती. त्यामध्ये अंमली पदार्थाचा सेवन करून 2 तरुणांचा त्यामध्ये मृत्यू झाला. आता परत काल वरळीच्या एनएससीआयचा जो डोम आहे त्यामध्ये सुद्धा म्युझिकल कॉन्सर्ट म्हणजे संगीत कार्यक्रम होता. मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि तिथे सुद्धा ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये ड्रग्सचं सेवन करून एक तरुण मुलगा मृत्युमुखी पावला. या वारंवार ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, पुण्याला काहीतरी एका फार्म हाऊसवर अशाच पद्धतीची ड्रगची घटना झाली असं वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातम्या पुढे येत आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीत जी शासनाने जी आता नो टॉलरन्स फॉर ड्रग हे अभियान त्या निमित्तानं राज्य शासन राबवते, हे मला वाटतं की अजून प्रभावीपणे अंमली पदार्थाच्या विरुद्ध हे जे शासन राबवते की नो टॉलरन्स फॉर ड्रग हे अतिशय प्रभावीपणे त्या निमित्तानं राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण प्रभावीपणे वापरण्याची अतिशय गरज आहे, जेणेकरून ह्या सर्व अंमली पदार्थाच्या बाबतीत ज्या वारंवार घटना ज्या घडतात त्या चांगल्या पद्धतीने नियंत्रणात येऊ शकतील. या पद्धतीनं पोलिसांनी पावलं उचलली पाहिजे. जे काल जी घटना झाली एनएससीआय डोम ते ताडदेव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मुंबईला येतात. जी माहिती आमच्याकडे आली आहे की ताडदेव पोलीस स्टेशननी परवानगी नाकारली याला. जी एनएससीआय डोम मध्ये जो म्युझिकल कॉन्सर्ट झाला की संगीताचा कार्यक्रम झाला, त्याला परवानगी ताडदेव पोलीस स्टेशननी नाकारल्यानंतर परत त्याला परवानगी कोणाच्या दबावाखाली देण्यात आली. म्हणजे पोलीस इकडे पोलीस स्टेशन परवानगी नाकारतं आणि वरतून काहीतरी दबाव येतो त्याला परवानगी मिळते. ही सुद्धा अतिशय चुकीची गोष्ट आहे. कारण की पोलीस संपूर्ण शहानिशा करून परवानगी द्यायची की परवानगी नाही द्यायची याचा विचार करून निर्णय घेतात. आणि अशा पद्धतीनं ताडदेव पोलीस स्टेशननी जर ही भूमिका घेतली असेल तर त्यांच्यावर कोणाचं प्रेशर होतं. त्याच्यामुळे सरकारने जी आहे त्यांची जी ड्रगच्या विरुद्ध जी मोहीम आहे नो टॉलरन्स फॉर ड्रग ती अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी त्यांची करावी अशी शासनाला विनंती.